नमस्कार. आज आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. कामक्रोधादींच्या निमित्ताने विषयभोग हे दुःखाचे कारण आहेत असे सांगून आता भगवंत मनुष्य शरीराचे महत्त्व दाखवून देत कामक्रोधादी दुर्जय शत्रूंच्यावर विजय प्राप्त करून घेणाऱ्या पुरुषाची प्रशंसा करीत आहेत. श्लोक 23. शक्नोति हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः. श्लोकाचा अर्थ: जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच कामक्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय आणि तोच सुखी होय. येथे इह आणि एव या अव्ययांचा प्रयोग करून मनुष्य शरीराचे महत्त्व प्रकट करण्यासाठी केलेला आहे. देवादी योनींमध्ये विलास व भोग हे भरलेले आहेत. तिर्यगादी योनींमध्ये जडता अधिक आहे, म्हणून त्या सर्व योनींमध्ये कामक्रोध यांच्यावर विजय प्राप्त करून घेण्याचे साधन असू शकत नाही. इह आणि एव यांचा प्रयोग करून भगवंत जणू सावध करीत म्हणत आहेत की शरीरनाशाच्या पूर्वीच या मनुष्य शरीरातच साधन तत्पर होऊन काम व क्रोध यांचे आवेग शांतपणे सहन करण्याची शक्ती प्राप्त करून घेतली पाहिजे. असावधपणे आणि बेपर्वाईने जर हे दुर्लभ मनुष्य जीवन विषयभोग गोळा करण्यात आणि ते भोगण्यात निघून गेले तर डोके बडवून घेऊन पश्चाताप करावा लागेल. केनोपनिषदात म्हटले आहे, जर या मनुष्य शरीरामध्येच भगवंताला जाणून घेतले तर चांगली गोष्ट होय. जर या शरीरामध्ये भगवंताला जाणले नाही तर मोठे नुकसान होणार आहे. प्राक शरीर विमोक्षणात याचा भावार्थ असा की शरीर हे नाशवंत आहे, याचा वियोग होणे हे निश्चित आहे आणि हे कोणत्या क्षणी नष्ट होईल याचाही पत्ता नाही. म्हणून मृत्यू उपस्थित होण्यापूर्वीच कामक्रोध यांच्यावर विजय प्राप्त करून घेतला पाहिजे. तसेच साधन करून अशी शक्ती मिळविली पाहिजे की मग त्यामुळे वारंवार घोर आक्रमण करणारे हे कामक्रोधरूपी महान शत्रू आपला आवेग उत्पन्न करून जीवनामध्ये माणसाला कधीही विचलित करू शकणार नाहीत. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये सर्व नद्यांचे जल आपापल्या वेगासह विलीन होत असते, त्याप्रमाणे कामक्रोधादी शत्रू आपल्या वेगासह विलीन होऊन नष्ट व्हावेत असा प्रयत्न केला पाहिजे. पुरुषासाठी स्त्री, स्त्रीसाठी पुरुष, दोन्हींच्यासाठी पुत्र, धन, घर किंवा स्वर्गादी जे काही पाहिलेले व ऐकलेले असे मन व इंद्रिय यांचे विषय आहेत, त्यांच्याबद्दल आसक्ती वाटू लागल्यामुळे ते प्राप्त करून घेण्याची जी इच्छा होते तिचे नाव काम होय. आणि त्याच्यामुळे अंतःकरणामध्ये होणारा जो नाना प्रकारच्या संकल्प विकल्पांचा प्रवाह आहे तो म्हणजे कामामुळे उत्पन्न होणारा वेग होय. अशाच प्रकारे मन, बुद्धी आणि इंद्रिये यांना प्रतिकूल असलेल्या विषयाची प्राप्ती झाल्यावर किंवा इष्ट प्राप्त करण्याच्या इच्छेच्या पूर्ततेमध्ये बाधा आल्यावर होणाऱ्या त्या स्थितीस कारणीभूत असलेले पदार्थ किंवा जीव यांच्याबद्दल द्वेष उत्पन्न होतो व अंतःकरणामध्ये उत्तेजनेची जी भावना होते तिचे नाव क्रोध होय. आणि त्या क्रोधामुळे होणारा नाना प्रकारचा संकल्प विकल्पांचा जो प्रवाह आहे तो क्रोधामुळे उत्पन्न होणारा वेग होय. हे वेग शांतपणे सहन करण्याची म्हणजे ते कार्यान्वित होऊ न देण्याची शक्ती प्राप्त करून घेणे म्हणजेच ते सहन करण्यास समर्थ होणे होय. वारंवार आक्रमण करूनही
कामक्रोधादी शत्रू ज्याला विचलित करू शकत नाहीत आणि जो कामक्रोधाच्या वेगाला सहन करण्यास समर्थ आहे व जो मन आणि इंद्रिये यांना स्वाधीन करून घेतो, त्या सांख्ययोगाच्या साधक पुरुषासाठीच युक्त हे विशेषण दिलेले आहे. जगात सर्व मनुष्यांना सुखाची इच्छा असते, परंतु वास्तविक सुख काय आहे आणि ते कसे मिळते ही गोष्ट माहीत नसल्यामुळे ते भ्रमाने भोगांनाच सुख मानतात. त्यांचीच कामना करतात आणि तेच प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यात अडचण आल्यावर ते क्रोधाला बळी पडतात. परंतु कामक्रोधाच्या अधीन राहणारा मनुष्य कदापि सुखी होऊ शकत नाही, असा नियमच आहे. जो कामनेच्या अधीन असतो तो स्त्री, पुत्र आणि धनमानादी यांच्या प्राप्तीसाठी, आणि जो क्रोधाच्या अधीन असतो तो दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी निरनिराळे अनर्थ आणि पाप करण्यास प्रवृत्त होतो. परिणामतः तो या लोकी रोग, शोक, अपमान, अपयश, व्याकुळता, भय, अशांती, उद्वेग आणि नाना प्रकारचे ताप सहन करतो व परलोकी नरकात आणि पशु, पक्षी, कृमी, कीटकादी योनींमध्ये तऱ्हेतऱ्हेचे क्लेश प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे त्याला सुख न मिळता नेहमी दुःखच मिळते. परंतु ज्या पुरुषांनी भोगांना दुःखाचे कारण समजून आणि ते क्षणभंगूर आहेत असे समजून कामक्रोधादी शत्रूंच्यावर चांगला विजय मिळवला आहे आणि जे त्यांच्या तावडीतून पूर्णपणे सुटलेले आहेत ते नेहमी सुखीच असतात. याच अर्थाने अशा पुरुषाला सुखी असे म्हटले आहे. जो कामक्रोधादी दुर्गुण जिंकून भोगांबद्दल वैराग्य आणि उपरती धारण करून सच्चिदानंद घन परमात्म्याला प्राप्त करून घेतो तोच खरा नर होय. नर हा शब्द अशाच मनुष्याचा वाचक होय, मग तो आकृतीने स्त्री असो किंवा पुरुष. अज्ञानाने मोहित झालेला मनुष्य आसक्तीमुळे दिसायला रमणीय विषयांच्या प्रलोभनामध्ये सापडून परमात्म्याला विसरतो आणि कामक्रोधादी यांचा परायण होऊन नीच पशु आणि पिशाच यांच्याप्रमाणे आहार, निद्रा, मैथून आणि कलह यांच्याकडे प्रवृत्त होतो. तो नर नव्हे, तो तर पशुहून तुच्छ, शिंग व शेपूट नसलेला, कुरूप व निरुपयोगी आणि जगाला दुःख देणारा क्षुद्र जंतू होय. परमात्म्याला प्राप्त करून घेणाऱ्या खऱ्या नराचे गुण आणि आचरण यांचे लक्ष समोर ठेवून जे साधक कामक्रोधादी शत्रूंच्यावर विजय मिळवितात तेही नरच होत. याच भावनेने येथे नर या शब्दाचा उपयोग केलेला आहे. अशा प्रकारे आज आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.